नाही तर आपण त्यांना कुठं दुखावलं आहे का हा सुद्धा विचार त्यानिमित्तानं आपण केला पाहिजे. जी माहिती आपल्याला कारगिलच्या युद्धाच्या वेळेला त्यांच्याकडे मिळू शकते ती माहिती आपल्याला या पहलगाम अटॅकच्या वेळेला का मिळाली नाही याचं उत्तर त्यानिमित्तानं आपल्या उत्तरामध्ये त्या निमित्तानं मंत्री महोदयांनी द्यावं अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आज या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण बघतो या परिस्थितीमध्ये आज मला तुलना करावीशी वाटते 1971च्या युद्धाची. 1971च्या जी काही परिस्थिती त्यावेळेला निर्माण झाली, इंदिराजी त्यावेळेला आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या आणि त्यावेळेला जवळपास 3 डिसेंबर 1971ला या ठिकाणी आपल्या जे वैमानिक तळ आहेत त्याच्यावर पाकिस्तानने अटॅक केला आणि त्या अटॅकला चोख उत्तर त्यावेळेला आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिराजींनी दिलं, भारताच्या सैन्याने दिलं. 13 दिवस युद्ध चाललं आणि 13 दिवस युद्ध चालल्यानंतर 13 दिवसामध्ये 94,000 पाकिस्तानी सैन्याला त्यावेळेला सरेंडर करावं लागलं. पाकिस्तानी सैन्याने सरेंडर केलं. त्या युद्धामध्ये आपण आपला विजय त्या निमित्तानं घोषित केला आणि 16 डिसेंबरला त्यावेळेला आपण बांगलादेशाची त्यावेळेला निर्मिती सुद्धा त्यावेळेला केली. मला या निमित्तानं इतकं सांगायचं वाटतं की ज्या वेळेला हे 1971चं युद्ध चालू होतं त्या 1971च्या युद्धाच्या वेळेला सुद्धा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या माध्यमातून हे युद्ध तात्काळ बंद करावं अशा पद्धतीच्या सूचना त्यानिमित्तानं आल्या होत्या. तशा पद्धतीचं प्रेशर त्यांच्याकडनं आलं होतं. परंतु ते प्रेशरला त्या दबावाला कुठेही न जुमानता इंदिराजींनी थोडं सुद्धा मागं पाऊल खटवलं नाही आणि युद्ध पूर्णत्वास नेलं आणि बांगलादेशची निर्मिती ही त्यावेळेला त्या युद्धाच्या माध्यमातून इंदिराजींनी करून दाखवली होती. त्यामुळे सांगायचं तात्पर्य फक्त इतकं आहे की आज आमच्या सन्माननीय मोदी साहेबांना आमच्या देशाच्या पंतप्रधानांना आम्ही विश्वगुरू म्हणून संबोधतो आणि विश्वगुरू जेव्हा आम्ही आमच्या देशाच्या पंतप्रधानांना संबोधतो त्यावेळेला या देशातल्या नागरिकांच्या देशातल्या लोकांच्या त्यांच्याकडनं काही अपेक्षा आहेत. त्यामुळे ही जी परिस्थिती पहलगाममध्ये निर्माण झाली याच्यावर सुद्धा या देशाच्या पंतप्रधानांना या देशातले लोक या देशातली सामान्य जनता काही प्रश्न त्या निमित्तानं विचारू इच्छिते. आज मला या निमित्तानं विचारावं वाटतं की आज विश्वगुरू म्हणून आपण मोदीजींना संबोधतो. 2014 पासून माननीय मोदी साहेबांचे जे परदेश दौरे झाले त्याच्यामध्ये 2014 पासून अमेरिकेला 9 व्हिजिट मोदीजींच्या 2014 ते 2025 या काळामध्ये झाल्या. चीनला त्यांच्या 5 व्हिजिट झाल्या, जपानला त्यांच्या 8 व्हिजिट झाल्या, नेपाळला 5 व्हिजिट झाल्या, ऑस्ट्रेलियाला 1 व्हिजिट झाली आणि युरोपियन कंट्रीमध्ये जवळपास 15 ते 20 व्हिजिट मागच्या 10 ते 11 वर्षामध्ये मोदीजींच्या झाल्या. त्यामुळे मला या निमित्तानं विचारावं असं वाटतं की आपली परराष्ट्र नीती कुठं फसली आहे, आपल्या परराष्ट्र नीतीचं काय फेल्युअर आहे याचं सुद्धा उत्तर या निमित्तानं आम्हाला मिळालं पाहिजे की ज्या अमेरिकेला तुम्ही 2014 पासून 9दा व्हिजिट करता त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानच्या आर्मी फोर्सच्या चीफला त्या ठिकाणी जेवणाकरता बोलवतात पहलगामच्या अटॅक नंतर. याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका आणि याच्यापेक्षा दुसरी ठीक आहे. धन्यवाद. बाप ही त्या निमित्तानं कुठली श्री चीन अध्यक्ष महोदय मैं अकेला वक्ता हूं. 14 मिनट पार्टी का है. 14 मिनट स्पीकर फ्रॉम आपके पार्टी से और एक स्पीकर भी है, वो जुमला मिला के 14 मिनट का समय आपको दिया गया. आप कंक्लूड कीजिए. 30 सेकंड दे रहा हूं, आप कंक्लूड कीजिए. अध्यक्ष महोदय पार्टी के 14 मिनट है. बोला अगर आप कंक्लूड करेंगे. चीनला अध्यक्ष महोदय चीनला सन्माननीय मोदी साहेबांच्या 5 व्हिजिट झाल्या आणि 5 व्हिजिट झाल्यानंतर चीनचे जे परराष्ट्र मंत्री आहे ते सांगतात आहे का पाकिस्तान आणि आमचं चीनचं जे बॉन्डिंग आहे ते लोहे जैसा मजबूत बॉन्डिंग हमारा आहे. तर मला या निमित्तानं या ठिकाणी परराष्ट्र मंत्री आमचे आहेत त्यांना सुद्धा विचारावं वाटतं की आपली परराष्ट्र नीती ही त्या निमित्तानं कुठं चुकली आहे याचं सुद्धा उत्तर हे त्या निमित्तानं आपल्याला त्या निमित्तानं भेटलं पाहिजे. आज IMF असेल, ADB असेल, वर्ल्ड बँक असेल यांच्या माध्यमातून जवळपास 44 अब्ज डॉलर्सचं मदत ही पाकिस्तानला पहलगाम अटॅकच्या नंतर त्या निमित्तानं झाली आहे. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की हे जे सर्व आपले फेल्युअर्स आहे या फेल्युअरचं उत्तर सुद्धा त्या निमित्तानं सन्मान्य देशाच्या पंतप्रधानांनी त्या निमित्तानं दिलं पाहिजे अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी
बहुत बहुत धन्यवाद। माननीय श्री बैजनाथ पांडा जी। Sir, बोलिए। as I rise to speak on this issue of the Pakistani sponsored terror attack रिकॉर्ड में नहीं जा रहा है, बता दीजिए। in Pahalgam आपका रिकॉर्ड में नहीं जा रहा है and आप बैठिएगा, आप बैठिए। thereafter Operation Sindoor. Sir, this has seen both a new low by Pakistan, although it has a long history of sponsoring terrorism and is known as the epicenter, the global epicenter of terrorism. This is a new low